गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपला भारत देश हा अध्यात्मप्रधान संस्कृती असलेला एकमेव देश आहे. त्यातही महाराष्ट्राच्या पुण्यपावन भूमीमध्ये ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथांची परंपरा आजमितीपर्यंत चालू आहे. सुमारे 1200 वर्षांपूर्वी श्रीमद आद्य शंकराचार्यांनी वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केले. परमेश्वराने अनेक वेळा जन्म घेऊन वैदिक धर्माचे रक्षण केले आहे. सांप्रतच्या अज्ञानुधिक काळात पैसा व प्रसिद्धीच्या मागे वेगाने धावणाऱ्या मानवाला शाश्वत सुखाचा मार्ग दाखवण्यासाठी आणि वेदधर्माला आलेली ग्लानी दूर करण्यासाठी गुरुरूपामध्ये परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी 16 फेब्रुवारी 1934 म्हणजेच शके 1855 फाल्गुन मास शुद्ध तृतीयेला नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रायतळे गावी अवतार घेतला. वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी ईश्वरी साक्षात्कार झाला व त्रिकाल ज्ञान प्राप्त झाले. पुढे भगवान श्री दत्तात्रेयांनी गाणगापूरला बोलावून घेतले. स्वामी नृसिंह सरस्वतींच्या रूपात प्रकट होऊन अनुग्रह दिला. स्वामींच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करून 25 वर्षे तपश्चर्या केल्यावर स्वामींनी पुन्हा दर्शन देऊन मला तुझ्याकडून वेदांचे कार्य करवून घ्यायचे आहे असा आदेश दिला. इथेच परमपूज्य रामकृष्ण स्वामी महाराजांना आपल्या जीवनाची कल्पना आली आणि गुरु आज्ञेप्रमाणे कार्याला सुरुवात झाली. 1974 साली दत्त देवस्थान ट्रस्टची स्थापना झाली. वेदांचे संवर्धन व संरक्षण हे मुख्य कार्य जोमाने सुरू झाले. यातूनच वेदांत विद्यापीठची संकल्पना पुढे आली व 100 विद्यार्थ्यांची गुरुकुल पद्धतीने सोय होण्यासाठी वेदांत वास्तू बांधण्यात आली. याचबरोबर सामान्य लोकांना दर्शन देणे व मार्गदर्शन करणे चालू झाले. सत्संग मंडळांच्या स्थापना झाल्या. भक्तांशी होणाऱ्या संवादातूनच गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण वाच, नित्य गुरुवाणी या अनमोल ग्रंथांची निर्मिती झाली. सर्व क्षेत्रातील भक्त कार्यात सहभागी होऊ लागले. भक्तांचा अहंकार कमी व्हावा म्हणून भिक्षासत्र सुरू झाले. पुढील काळात आधारस्तंभ म्हणून भव्य असे दत्त मंदिर उभारले गेले आहे. एकाच मुळीतून आलेला वड, औदुंबर, पिंपळ हा देववृक्ष परमपूज्य गुरुदेवांच्या अलौकिक साक्षात्काराची प्रचिती नित्य देत आहे. या काळापासून भक्तांनाही जे अनुभव येत आहेत त्याचेच श्रवण आपण आता करणार आहोत. सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव रत्त. नमस्कार, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या आपल्या गुरु गौरविका पॉडकास्ट मध्ये. आपल्या बरोबर आहेत आपल्या ज्येष्ठ गुरु भगिनी सौ वासंती लळित. नमस्कार काकू. नमस्कार. तर काकू, आपल्या दर्शकांना तुम्ही जरा सांगावे आपलं बालपण, घरातील धार्मिक वातावरण, शालेय शिक्षण, थोडीशी माहिती देऊन सुरुवात करूया. मी वासंती लळित. हे माझं बालपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुका धामापूर येथे झालं. तिथे मी SSC झाले आणि माझे वडील याज्ञिकी करायचे आणि आमची शेती आणि बागायती असं जोडधंदा होता. आणि माझे मिस्टर पण धार्मिक वातावरण म्हणजे धार्मिकच आहेत. त्यामुळे आमच्या सासरी पण धार्मिकच वातावरण आहे. तर मग धार्मिक वातावरण आणि त्यामध्ये तुम्हाला म्हणजे गुरुदेवांची कशी भेट झाली? तर ह्यांच्या ऑफिसमध्ये आपल्या गुरु भगिनी होत्या, भातलवंदे म्हणून. तर त्यांनी सांगितलं की ललित पार्ल्याला गुरुदेव येणार आहेत, तर तुम्ही त्यांच्या हॅपी होम सोसायटीमध्ये त्या तुम्ही त्यांच्या दर्शनाला या. तर त्यावेळेला आम्ही दोघंही गेलो. म्हणजे आम्ही आमच्या सोयीने गेलो, कारण त्यांच्या ड्युटीप्रमाणे ते जायचे, माझ्या ड्युटी म्हणजे ते गुरुदेव एक आठवडा होते. त्यावेळी आम्ही 3-4 वेळा दर्शन घेतलं, सकाळी संध्याकाळी जमेल तसं. आणि पहिलं तिथे दर्शन घेतलं पार्ल्याला. आणि त्याच्यानंतर काय झालं, तिथे अजित शेट्टे आले होते बोरिवलीचे. ते सगळ्यांचे बोरिवलीच्या लोकांचे पत्ते घेत होते देऊन. आणि ते अचानक आमच्याकडे एक दिवशी रात्री आले 9 वाजता. आणि गुरुदेवांची त्यांनी 9 ते 11 बरीच माहिती सांगितली. त्यांना माहिती होती तेवढी. आणि तेव्हाच आम्ही भारावून गेलो. आणि नंतर म्हणाले की आम्ही परवा जाणार नगरला, तेव्हा तुम्ही नगरला या. मग आम्ही त्यांच्यावर नगरला गेलो आणि आमचं ते नगरला जाणं येणं सुरूच राहिलं. म्हणजे जात होतो आम्ही नेहमी. बाकी पुढे काही सत्संगाला जायची इच्छा होती, पण असं ठरत नव्हतं मनाचं जायचं. आणि नंतर असं झालं की सत्संगाला जायचं मनात असताना माझ्या म्हणजे माझ्या ब्रेस्टला गाठ आली आणि मग ते दुखायला लागली. त्याचे उपचार असं डोक्यात, त्यामुळे आता कसं करायचं, त्यामुळे मग ऑपरेशन करावं लागलं. आणि 1.5 महिन्यांनी त्याचा रिपोर्ट आला. तर तो रिपोर्ट असा आला की काही दोष नाही म्हणून. त्याच्यामुळे मग टेन्शन आमचं गेलं. आणि मग लगेच आम्ही सत्संगाचे मेंबर झालो आणि जमेल तसं सेवेत पण भाग घेतला. आनंद वाटत होता. आणि दुसरं म्हणजे शेट्यांबरोबर आम्ही जवळजवळ 2 वर्ष नगरला जात होतो.
त्यामध्ये गुरुदेव म्हणजे काय त्यांचं ज्ञान आम्हाला सकाळच्या 9 ते 10:30च्या बैठकीत चांगलं त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळाल्या. हा फायदा झाला. त्याच्यामुळे मग सत्संगात जायला लागलो. तर सत्संगात जाणं म्हणजे गुरुदेवांचं प्रत्यक्ष दर्शन आणि त्यांच्या मुखातूनच तुम्ही सगळं छान गुरुवाणी अशी ऐकत गेला, त्याने पण नक्कीच प्रभाव झाला असेल आणि त्यामुळे तुम्हाला छान येता आलं या मार्गात. तर काकू तसंच आम्हाला अजून एखादा अनुभव सांगावा तुम्ही. मिस्टरांचा अचानक डावा पाय दुखायला लागला आणि ऑफिसलाही जाता येईना. ते एवढी फिरणं सेवा विवाह या सगळ्या गोष्टी बाजूलाच राहिल्या. तर मग आमच्या बिल्डिंग मध्ये जयश्री जोशी म्हणून गुरुभगिनी होत्या. त्या म्हणाल्या आपण नगरला जाऊया, तुम्ही गुरुदेवांच्या कानावर घाला. म्हणून आम्ही दोघी तिघी नगरला गेलो आणि गुरुदेवांच्या सकाळच्या बैठकीत त्यांना सांगितलं की मिस्टरना चालता येत नाहीये, बाहेर फिरता येत नाही, काहीच करता येत नाहीये. तर गुरुदेव म्हणाले बरं वाटेल असं 2-2दा म्हणाले ते. आणि निघताना परत आम्ही नमस्कार केला. तेव्हा त्यांनी सांगितलं की बरं वाटेल, फक्त तुम्ही डॉक्टरांची ट्रीटमेंट घ्या. आणि मग आल्यावर आम्ही गेलो डॉक्टरांकडे. मी भगवतीत होते तेव्हा, त्यामुळे भगवती हॉस्पिटलमध्ये गेले. ऑर्थोपेडिक डॉक्टर तेलंग म्हणून होते, त्यांच्याकडे गेलो. आणि त्यांना मी सांगितलं की तुमच्या प्रायव्हेटला ऑपरेशन करायचं आहे. स्वाईनचं ऑपरेशन MRI काढला. त्याच्यात सांगितलं की त्याच्या गादी निघाली मणक्याच्या खालची आणि त्याच्यात रक्तवाहिन्या आणि मज्जातंतू अडकलेले आहेत. ते पायाला रक्त पुरवठा करतात, त्याच्यामुळे पाय दुखतोय. ते हे करायलाच हवं ऑपरेशन त्यांनी सांगितलं. मग मी म्हटलं तुमच्या प्रायव्हेटला करूया. मला तेवढी खात्री नाही, मी होते म्युन्सिपाल्टीत पण मला विश्वास नव्हता तेवढा एवढं मोठं ऑपरेशन करायचा. मग ते म्हणाले मी सगळी जबाबदारी घेतो, तुम्ही इथेच करा ऑपरेशन. त्यांनीच आग्रह धरला ऑर्थोपेडिक ऑनररीने. मग आम्ही गुरुदेवांना फोन केला आणि सांगितलं, गुरुदेवांनी आशीर्वाद दिले फोनवरच आणि आम्ही ऑपरेशन तिथेच केलं. आणि तेव्हा तरी चांगलं झालं होतं. आणि रात्री अचानक एक मनुष्य आला आणि तो यांना तपासून गेला. मला काही कळे ना कोण ते. मी ऑफिसमध्ये चौकशी केली तेव्हा ते म्हणाले ते अॅनेस्थेटिस्ट आहेत आणि ते चेक करून डॉक्टरना कळवतात. म्हणजे ती पण डॉक्टरने काळजी घेतली आणि 4 दिवसांनी आम्हाला डिस्चार्ज मिळाला आणि आम्ही घरी आलो आणि महिन्यानी परत डॉक्टरना दाखवायला गेलो. तर चांगलं झालंय. डॉक्टर म्हणले चांगली प्रगती आहे. आणि मग तसे हळूहळू ऑफिसलाही जायला लागले. आणि तेव्हाच गुरुदेव नेमके बँड्राला लीलावतीमध्ये ऍडमिट होते आणि पहिल्यांदा घरातनं बाहेर पडले ते गुरुदेवांच्या दर्शनाला हॉस्पिटलमध्ये गेले. आणि त्या दिवशी काही लोकांना घेतलं होतं दर्शन, अलाव केलं होतं. त्याच्यामुळे यांना दर्शन मिळालं गुरुदेवांचं ऑपरेशन झाल्यावर. आणि त्या ऑनरनी पण पूर्ण जबाबदारी घेतली. ही सगळी गुरुदेवांचीच कृपा आहे. आणि त्याच्यानंतर असं मला असं वाटत होतं की आपण त्यांना काहीतरी द्यावं. ते एम्प्लॉई ऑनररी, मी एम्प्लॉई होते, तरी पण आपण काहीतरी त्यांना थोडी वेट वस्तू द्यावी. पण कुठचीही अहिक गोष्ट मला द्यावीशी वाटली नाही. म्हणजे मला वाटलं त्यांचा तो अपमान होईल डॉक्टरांचाही. तर शेवटी मी त्यांना गुरुवाणीचा सेट दिला आणि त्यांना तो इतका आवडला. ते म्हणले मला वेळ नसतो पण मी वेळ काढून वाचीन. त्यांनाही बरं वाटलं. आणि मला असं द्यायचंच नव्हतं काही वेगळी वस्तू. म्हणजे त्यांना काय वाटेल, त्यांच्या याचा अपमान नाही आपण होता का आपल्याकडून. तर खरंच आहे की एकतर कसं होतं की गुरुदेवांनीच त्यांची काळजी घेतली, म्हणजे आपला प्रपंच त्यांचा सुरळीत चालेल त्यासाठी काकांच्या तब्येतीची काळजी घेतली, योग्य डॉक्टरांची पण भेट घडवून दिली. आणि त्याचबरोबर त्यांनी पण भेटवस्तू पण काय द्यावी डॉक्टरांना, तर सर्वात अमूल्यच असं गुरुवाणीची भेटवस्तू त्यांना मिळाली. हे खूपच सुंदर आहे. काकू अजून एखादा आपल्या मुलीबद्दल काही तिला आलेले अनुभव तसं काही सांगाल? एक मिस्टरांचा सांगते. हा चालेल. 2005 मध्ये त्यांना छातीत दुखायला लागलो आणि चालताही नीट येईना. आणि त्या काय करायचं असं चाललं होतं. डॉक्टरांकडे गेलो तर ECG ठीक आहे म्हणाले डॉक्टर. मग तेव्हाच दिरांचं माझं ऑपरेशन होतं बायपास म्हणून आम्ही कोल्हापूरला गेलो. त्यांनी बोलावलं आणि त्यांच्याबरोबर ते बेळगावला होते, तिथे ऑपरेशन झालं आणि मी घरीच होते जाऊबाईंबरोबर. तर त्यांचं ऑपरेशन झालं व्यवस्थित. ते घरी आले, डिस्चार्ज मिळाला. आणि एक लग्नाला जायचं होतं मुंबईत, माझ्या भाच्याचं लग्न होतं म्हणून आम्ही लवकर आलो. त्यांना डिस्चार्ज मिळून ते घरी आले आणि मी मुंबईला आलो. दुसऱ्या दिवशी लग्न झालं आणि तिसऱ्या दिवशी मला चैन पडेना की 15-20 दिवस झाले काहीच गुरुदेवांची आपल्याकडून सेवा झाली नाही. म्हणून मी माझी गुरु भगिनी पाटकर, तिला फोन केला की आपण जायचं का आज सेवेला. 9:30ला फोन केला आणि माझं आवरलंय, त्यांचंही लकीली आवरलेलं होतं. खरं त्या नोकरी करतात पण त्या दिवशी त्या घरी होत्या. त्यामुळे आम्ही दोघी बोरिवलीला एका ठिकाणी सेवेला गेलो. सेवा करता करता त्या एका ग्रस्तांनी पावती केली. ते म्हणले मला पुस्तकं नको, मी पावती करतो. आणि पावती केली तर त्यांचं आडनाव दामले. तर मी त्यांना म्हटलं की माझी इथे कुठेतरी बहीण राहते, तिचं माहेरचं आडनाव मीना मेहेंदळे
तर ते म्हटले ती माझीच बायको आहे, हे तिचंच घर आहे. पण तर म्हटलं आता गेली कुठे, मे महिन्याची सुट्टी आहे तर ते म्हणाले की तिला गेल्या वर्षी हार्ट अटॅक आला आणि तिचं हिंदुजामध्ये ऑपरेशन करायचं होतं. पण तत्पूर्वी तिला दुसरी ट्रीटमेंट कोणीतरी सांगितली आणि म्हणून ती या देसाई डॉक्टरांकडे गेली आणि ती ट्रीटमेंट तिने तिथे घेतली आणि तिला बरं वाटलं. त्यामुळे आता तिथे ती विनावेतन काम करते, म्हणजे VRS घेऊन विश्रांतीसाठी विनावेतन तिथे काम करते. आणि त्यांनी आम्हाला एक एक पॅम्पलेट दिलं दोघींनी, कारण पाटकरबाईंना कोलेस्ट्रॉलचा त्रास होता, त्याच्यावर पण ते करायचे उपचार. दोघींनाही एक एक पॅम्पलेट दिलं. घरी गेल्यावर आम्ही ते पॅम्पलेट वाचलो आणि मला वाटलं की ह्यात जी लक्षणं दिली आहेत ती सगळी मिस्टरांच्यामध्ये आहेत. त्यामुळे आम्ही दुसऱ्याच दिवशी तिला फोन करून डॉक्टरांकडे गेलो, देसाई डॉक्टर, आणि त्यांनी तपासलं. त्याच्यानंतर कार्टोग्राफी म्हणून एक टेस्ट केली जी इक्विव्हॅलंट टू एन्जिओग्राफी, त्याला ती इक्विव्हॅलंट आहे. पण याच्यात दुखत वगैरे काही नाही, कारण ECG सारखं ते कॉम्प्युटरवर रिपोर्ट घेतात, त्याच्यामुळे पेनिंग वगैरे काही झालं नाही. टेस्ट केली आणि त्याच्यात मात्र त्यांनी सांगितलं की 8 ते 10 यांना ब्लॉकेज आहेत आणि बापरे. 95%, 90%, 80%, 85 असे मोठे होते 4-5 आणि 2-3 छोटे होते. तर त्याच्यावर त्यांच्याकडे ट्रीटमेंट होती, सलाईन द्यायची आणि सलाईन मधून ते औषधं घालायचे आणि त्याच्यामुळे ते वितळतात ब्लॉकेज, असं त्यांनी सांगितलं. तर आणि मावस बहीण तिथे होती, तिने मला सांगितलं, ती पुण्यात होती, प्रत्यक्ष बरी झालेली, आणि आम्ही तिथे सुरूच केली, लगेचच सुरू केली त्याच दिवसापासून. आणि नंतर तिने 5-6 पेशंट तिथले दाखवले मला, यांना असं बरं वाटलं, कोणाला 2 महिने झालेत, कोणाला 4 महिने झालेत. आणि बऱ्यापैकी मग आम्ही संशयच मनात ठेवला नाही, निसंशय मनाने ती ट्रीटमेंट आम्ही सुरू केली. आणि आठवड्याला 2 सलाईन द्यायचे. 15 दिवसांनी त्यांना छातीत दुखणं कमी झालं सलाईनचं. आणि त्याच्यानंतर 2 महिन्यांनी पुन्हा कार्टोग्राफी केली. तो कार्टोग्राफीचा सगळा रिपोर्ट नॉर्मल आला आणि ब्लड फ्लो 100% होता. जो अडथळे झाले होते ते. खूपच सुंदर. हो. पण डॉक्टर म्हणाले की तुम्ही पूर्ण करायची ट्रीटमेंट. मी म्हटलं पूर्ण ट्रीटमेंट करणार तुम्ही सांगाल तेवढी. त्याच्यानंतर त्यांचं पथ्य पाळलं आम्ही, मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट अजिबात नाही. त्याच्यानंतर नॉनव्हेज खायचं नाही आणि खाली बाकी सो डाएटचं सांगितलं. तेल तूप कमी, एकदम 1/2 किलो तेलात आम्ही भागवायचो दोघांचं, म्हणजे इतकं कमी वापरत होतो. त्यांनी 0 ऑइल सांगितलं होतं. आणि अशा प्रकारे त्यांना म्हणजे, आणि ही गोष्ट म्हणजे गुरुदेवांच्या अव्यक्त असताना अनुभव आलेले आहेत ते. म्हणजे अव्यक्त असताना सुद्धा आपल्याला गुरुदेव धावून येतात मदतीला. खरंय. मला तर ते त्यांनी पॅम्पलेट दिलं ते तर गुरुदेवांचा प्रसादच आहे असं वाटलं, की माझ्यासाठीच प्रसाद मिळालाय. कारण त्या तंतोतंत आम्ही दुसऱ्या दिवसापासूनच सुरू केली आणि मोठ्या ह्याच्यातून ते बरं वाटलं मिस्टरना. आणि त्रास काही नाही याच्यात. मुख्य म्हणजे सुरुवातीला ते बेडवर झोपून द्यायचे, नंतर बसूनच हे घ्यायचे सलाईन, खुर्चीत बसून. आणि 20 वर्ष आता झाली त्या गोष्टीला आणि तसे ठीक आहेत मिस्टर. अजून वाढला नाही काही त्रास. आणि बऱ्याच जणांना आम्ही पॅम्पलेट दिली, नातेवाईकांना दिली आणि काही इतरांना पण दिली. सगळ्यांना याचा चांगला अनुभव आला. आणि मुलगी सुद्धा माझी आहे, गुरुदांच्याच सेवेत आहे. ती नेहमी, आम्ही न सांगता ती अवतरणिका वाचायला लागली आंघोळ केल्याबरोबर रोज. मुद्दाम आम्ही सांगितलं नव्हतं हिला किती घेऊ. आणि नगरला सुद्धा जाऊन तिने दर्शन घेतलंय पुण्याहून एकटीने. आणि आता सुद्धा प्रत्येक गोष्ट श्री गुरुदांना सांगितल्याशिवाय ती कळत नाही. आणि मुंबईच्या अमेरिकेच्या सत्संगात ती हे करते, म्हणजे ती त्यांची मेंबर आहे. त्याच्यात तिचं कॉन्ट्रीब्युशन आहे, जमेल तेवढं करते. खरंच खूपच सुंदर आहे की गुरुदेव म्हणजे जरी ते तिथे शक्तिरूपात नगरला असले आजही, तरी सगळ्या भक्तांना त्यांचे वेगवेगळे असे अनुभव येत राहतात. ते पण खूप म्हणजे आपली सगळ्यांची काळजी घेतात. आणि किती सुंदर अनुभव आहे की प्रसार सेवेला गेले असतानाही तिकडे त्यांना ते योग्य डॉक्टर भेटणं आणि त्यांची प्रकृती सुधारणं, हे खरंच गुरुदेवांच्या अघटित घटना तसंच आहे की म्हणजे ते सगळ्याच रूपात भक्तांची काळजी घेतात. तर आजच्या एपिसोडसाठी आपण इथेच थांबूया. परत भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. श्री गुरुदेव दत्त.